मागच्या 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला होता, छातीमध्ये दुखतंय म्हणून. त्यानंतर आपण त्याचा बीपी बघितला, तर बीपी अगदी नॉर्मल होता. त्याच्यानंतर आपण ईसीजी सुद्धा करून बघितला, 2D इको केला, तरीसुद्धा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. बट स्टिल त्याच्या छातीमध्ये दुखत होतं. आता याचं कारण जेव्हा बघितलं, तेव्हा असं समजलं, की त्याला खूप जास्त स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे त्याला रात्रीची झोप लागत नाही. छातीमध्ये अडकल्यासारखं काहीतरी वाटतंय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, गुदमरल्यासारखं होतंय. अशी बरीच लक्षणं आढळून आली आणि हे पाहिल्यानंतर मग त्याचं थोडं काउन्सिलिंग करण्यात आलं, की खूप जास्त स्ट्रेस आहे तर अ, काय स्ट्रेस आहे तो मनातून बाहेर काढा किंवा मनामध्ये ठेवू नका. कारण की गोष्टी जेवढ्या आतमध्ये राहतील तेवढ्या त्या त्रासदायक असतात. त्यानंतर त्यांना आपण एक्सरसाइजसुद्धा सांगितल्यात, तर त्या कोणत्या त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हालाही काम करत असताना अचानक छातीमध्ये दुखत असेल किंवा अचानक चेस्ट पेन जाणवत असेल, तर यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर थोडं योगा करायचा आहे किंवा एक्सरसाइज करायची आहे. ती काय आहे तर डीप ब्रीथिंग करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि मोठ्याने सोडायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलॅक्स राहायचं आहे. मनामध्ये कोणत्याच गोष्टी ठेवायच्या नाही. जवळच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, आईसोबत शेअर करा, व्हॉटएव्हर जे तुम्हाला खूप जवळ वाटतात त्यांच्यासोबत तुम्ही त्या गोष्टी शेअर करा आणि मनातून बाहेर टाका. कारण की त्या जेवढ्या मनामध्ये राहतील त्या तेवढ्या तुम्हाला त्रास देणार आहेत.